आज रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष जोगेंद्र कवाडे सर नांदेड दौऱ्यावर आहेत. ते आज बैठक घेणार आहेत. तर काय सांगाल, आज आपण नांदेड दौऱ्यावर आहेत, बैठकीचं आयोजन करण्यात आले, कसं असणार आहे स्वरूप बैठकीचं? आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज नांदेड शहरामध्ये होत आहे. विद्यमान परिस्थितीमध्ये येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महत्त्वाचं म्हणजे काल परवा सुप्रीम कोर्टानं आरक्षणाच्या संदर्भात जो असंवैधानिक अशा प्रकारचा निर्णय दिला आहे, त्या विरोधामध्ये जन आंदोलन उभारण्याच्या दृष्टिकोनातून आजच्या या बैठकीचं महत्त्व आहे. पुण्याला महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे बार्टी नावाची संस्था चालवली जाते. स्वायत्त संस्था आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्था आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारी करणं, उच्च शिक्षणासाठी संधी प्रदान करणं, विदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी त्यांची व्यवस्था करणं, या सर्व बाबी त्याच्यामध्ये आहेत. त्यामध्ये फेलोशिप दिली जाते. पण महाराष्ट्र सरकारने त्या या बार्टी विभागाने फेलोशिपच्या संदर्भामध्ये जो घोळ घातलेला आहे, त्यामुळे गेल्या कित्येक दिवसापासून आमच्या अनुसूचित जातीचे विद्यार्थी बार्टीच्या पुणेच्या कार्यालयापुढे सातत्याने आंदोलन करत आहेत. हे असे विविध प्रश्न आहेत. या सोबतच राज्यातील दलितांचे, मागासवर्गीयांचे, ओबीसी समाजाचे, आमचा मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल, या विविध प्रश्नावर मंथन करून पक्षाची एक भूमिका निश्चित करण्यात येणार आहे. त्या दृष्टिकोनातून आजची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे याच्या ह्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीसोबतच पक्षाच्या उच्चाधिकार समितीची बैठक आहे. आणि उच्चाधिकार समिती ही निर्णय घेणारी समिती आहे. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत जे ठराव होतील ते उच्चाधिकार समितीकडे मंजुरीसाठी जातील. योग्य प्रकारचं साधक विचार करून पुढील पक्षाची दिशा निश्चित केली जाईल. ही एकंदर पक्षाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची बैठक आहे. या व्यतिरिक्त आपल्याला काय विचारायचं? तर आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पारचा नारा दिला होता. त्यावरून विरोधक असे म्हणले की भाजप 400 पार झाल्यानंतर संविधान बदलणार आहे. पण आता भाजप असं म्हणते की विरोधकांनी खोटा प्रचार केला आणि फेक निरेटिव्ह जे आहे ते सेट केलं. तुम्हाला काय वाटतं संविधान बदलण्याबाबत, या सगळ्या गोष्टीबाबत? नाही, संविधान 400 पार जरी गेले असते तरी संविधान बदलवता आलं नसतं. कारण संविधान एवढं लवचिक आहे. त्याच्यामध्ये अमेंडमेंट करता येतात, ॲडिशन करता येतात, डिलिशन करता येतात, सगळी सोय गरजेनुसार संविधानामध्ये योग्य ते गोष्टीची नोंद करणं संविधानामध्ये आता बऱ्याच दुरुस्त्या झाल्या आहेत. त्याच्यामुळे पण एक गोष्ट निश्चित झाली, संविधान 400 पार अनंतकुमार हेगडे हे जे कर्नाटकचे भाजपाचे मोठे नेते आहेत, त्यांचं जे वक्तव्य आहे
ते अत्यंत डॅमेजिंग आहे, अत्यंत डॅमेजिंग आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं, आम्हाला 400 पार जिंकायचे आहेत कारण आम्हाला संविधान बदलायचे आहे, त्यावर भाजपाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कॉमेंट केली नाही की हा आमचा इरादा नाही. बंद करा यार, काय दोन्ही बंद करा. कोणी त्याचा विरोध केला नाही आणि त्याच्यामुळे एक नॅरेटिव्ह मग उत्तर प्रदेशातही भाजपाचे काही खासदार मंडळी अशा पद्धतीची भाषा वापरायला लागले. त्याच्यामुळे एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं की 400 पार कशा करता यायला पाहिजे आहे, संविधान बदलवण्यासाठी तर नाही ना. तर ही भावना जनमानसामध्ये पसरत गेली आणि त्यामुळे प्रचंड असंतोष देशामध्ये निर्माण झाला. कारण या देशाचं संविधान म्हणजे देशाची एकात्मता, अखंडता, देशाचं सार्वभौमत्व कायम राखणारी अशी या देशाची राज्यघटना आहे. एक अलौकिक अप्रतिम अशा प्रकारची राज्यघटना आहे आणि ही राज्यघटना बदलवून राज्यघटना दुरुस्त्या बऱ्याच झाल्यात, काँग्रेसच्या काळात झाल्यात, बाकीच्या काळात झाल्यात, पण टोटल राज्यघटनाच बाद करायची आणि नवीन काहीतरी आणायचं, या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्यांना चालवणारा जो संघ परिवार आहे त्या संघ परिवाराने कोणत्याही प्रकारचा प्रतिवाद केला नाही. त्यामुळे भावना दृढ होत गेली, खरोखर त्याला 400 पार जायचं आहे, ते संविधान बदलण्यासाठी जायचं आहे की काय. आवाज येतो. अरे बंद कर ना. अशी आणि त्याच्यानंतर मात्र जनतेमध्ये जे नॅरेटिव्ह आपण म्हणता, ही भावना दृढ होत गेली ना. मग ऐन निवडणुकीच्या तोंडावर मात्र मग ते मोदी साहेब असतील, प्रधानमंत्री, भाजपाचे नेते असतील, त्यांच्यासोबत असणारे जे कोणी असतील, त्यांनी मात्र कोणत्याही परिस्थितीत संविधान बदलवलं जाणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली. इव्हन अनेक सभांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं, आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी देखील त्यांच्या सभांमध्ये सांगितलं, नितीन गडकरी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांनी देखील सांगितलं की आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचं वक्तव्य आहे, भारताचं संविधान कोणी बदलू शकणार नाही. त्याच्यामुळे संविधानावर आणि संविधानाच्या माध्यमातून जी लोकशाही आपल्या देशात निर्माण झाली, संवैधानिक लोकशाही आपल्याकडे, त्याच्यावर प्रेम करणारी जनता होती, त्यांना दिलासा मिळाला. आणि आज देखील नवीन सरकार जे केंद्रामध्ये आलं, सर आपण जर बघितलं तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीला मनोज जरांगे पाटलाची भेट घेतली, मात्र आता ते मनोज जरांगे पाटलांच्या मागणीलाच विरोध करतात. काय वाटतं त्यांच्या भूमिकेवरून? खरं पाहिलं तर प्रकाश बाळासाहेब आंबेडकर
यांच्याबद्दल काही न बोललेलंच बरं आहे. त्यांची हा धरसोडपणा जो आहे, यामुळे दलित बौद्ध समाजावर मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यांनी काय करायचं त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे. पण सुरुवातीला पाठिंबा देणं, नंतर ओबीसी रॅलीमध्ये जाणं, हे त्याचं सुरू आहे. ते त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. पण त्यामुळे सामाजिक विण उसवता कामा नये. आलं का लक्षात? याचं भान ठेवलं पाहिजे. म्हणजे सामाजिक वातावरण कोणत्याही प्रकारे कलुषित होणार नाही, याचा भान ठेवून बाकीच्या गोष्टी सर्व समाजकारण करा, राजकारण करा, धर्मकारण करा. पण समाजाचा जो धागा आहे, एकतेचा धागा आहे, त्या एकतेच्या धाग्याला कुठेही तडा जाता कामा नये, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. त्यामुळे प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही न बोललेलं बरं. आमची भूमिका नेहमी अशीच असते की त्यांनी काय करायचं ते करू द्या. लोक बघत आहेत, समाज बघतो आहे, देश बघतो आहे. लोक निर्णय घेतील त्याबद्दल काय घ्यायचं तो. ही एक भूमिका आमची पक्षाची आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल जास्त काही बोललेलं मला योग्य वाटत नाही. साहेब, शेवटचा प्रश्न. तुम्ही एकनाथ शिंदेसोबत युतीमध्ये आहेत. आता विधानसभेला किती जागेची मागणी करणार आहेत, किती जागा लढवणार आहेत, आणि नांदेडची काय परिस्थिती असेल आणि महाराष्ट्राची काय परिस्थिती असेल? येऊ घातलेल्या आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सोबत आघाडीमध्ये आहे आणि सोबतच महायुती देखील आता आहे. आमच्या पक्षाने विधानसभेच्या महाराष्ट्रातील 31 जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे स्वबळावर. पक्षाचा निर्णय आहे. आज त्याच्या शिक्कामोर्तब होईल आमच्या बैठकीमध्ये. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातलं बिलोली देगलूर हा मतदारसंघ आमच्या पक्षाला लढवणार. आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब गजभारे बिलोली देगलूर मतदारसंघाचे संभाव्य आमचे उमेदवार आहेत. अशा एकंदर 31 जागा जिथे आमच्या पक्षाचं काम आहे, प्राबल्य आहे, प्रभाव आहे, अशा 288 पैकी 31 जागा आमच्या पक्षाने लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. अर्थात आमच्या पक्षाचा निर्णय आहे. पण आघाडी म्हणून आम्ही जे एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहोत, महायुतीसोबत आहोत, त्यामध्ये चर्चेनंतर किती जागा आमच्या पक्षाकरता सुटतात हे आम्हाला बघावं लागेल. समाधानकारक जागा सुटाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. नपेक्षा आमचा पक्ष निवडणूक लढेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, ही जी एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका होत आहेत, महायुती लढत आहे. महायुतीमध्ये एकनाथजी शिंदेंची शिवसेना, भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, हे 3 घटक पक्ष. याच्यासोबतच महायुतीचे जे घटक पक्ष आहेत, त्या घटक पक्षांना देखील जो समन्वय असायला पाहिजे तो समान दिसत नाही आहे. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीवर जो फटका बसला त्याचं कारण एक महत्त्वाचं कारण ते आम्ही अभ्यास केला होता की महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत, 3 सत्तेमध्ये असलेले पक्ष सोबत जे घटक पक्ष आहेत, तसं आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष आहे, आणखी इतरही पक्ष आहेत, बच्चू कडूचा पक्ष असेल, असे जे घटक पक्ष आहेत त्यांच्यामध्ये योग्य समन्वय असणं अत्यंत आवश्यक आहे. ते जर समन्वय जर नसेल, मान सन्मान समन्वय ज्याला आपण म्हणतो,
हा जर नसेल तर परिस्थिती वेगळं वळण घेण्याची शक्यता आहे. असं होता कामा नये. त्याच्यामुळे एकनाथजी शिंदे यांना आमची सूचना अशी आहे की ते आता आघाडीचे प्रमुख आहेत, महायुतीचे प्रमुख आहेत. त्याच्यामुळे त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन महायुतीमधील घटक पक्षांना योग्य प्रकारचा मान सन्मान आणि योग्य प्रकारचं सहकार्य, योग्य प्रकारचं प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. तर येणाऱ्या प्रश्न तो नाही, महायुतीचं सरकार येणारा प्रश्नच नाही येतो, आला का लक्षात. किंवा येणाऱ्या काळामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येईल असा आमचा ठाम विश्वास आहे. सर, तुम्हाला जर 31 जागा नाही मिळाल्या तर तुम्ही बाहेर पडणार का? नाही, कसं आहे ते आता बाहेर पडणार की नाही पडणार हा गोष्ट वेगळी आहे. चर्चा तर होऊ द्या ना, चर्चा होऊ द्या. आमची कमीत कमी अपेक्षा अशी आहे, कमीत कमी 5 तरी जागा आमच्या पक्षाच्या वाटेला आल्या पाहिजेत, 5 तरी जागा आल्या पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहे. आणि शेवटी महायुतीचं सरकार आणायचं असेल तर महायुतीसोबतच आम्ही राहणार हे निश्चित आहे. धन्यवाद. निश्चित हे होते जोगेंद्र कवाडे यांनी जे आहे ते आपली सविस्तर भूमिका व्यक्त केली आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TVNN मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.